वेलकम स्टुडंट्स. ॲग्रिकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी या विषयातील आपण दुसरा चॅप्टर कमर्शियल क्रॉप आज अभ्यासणार आहोत. या चॅप्टरमध्ये एकूण 4 क्रॉप आहेत. एक कॅश क्रॉप की ज्याला आपण नगदी पीक म्हणतो किंवा पैसे मिळवून देणारं क्रॉप म्हणतो, तर ते आहे शुगर केन. आणि उर्वरित 3 क्रॉप आहेत, मँगो, बनाना आणि संत्रा. हे फ्रूट क्रॉप्स आहेत. असे 4 क्रॉप्स आपल्याला या महिन्यामध्ये अभ्यासायचे आहेत. त्यातील पहिलं क्रॉप शुगर केन आज आपण नेहमीच्या पॅटर्नप्रमाणे म्हणजेच बोटॅनिकल नेमपासून ते पेस्ट आणि डिसीजपर्यंत अभ्यासणार आहोत. तर सुरुवात करूया शुगर केन. तर शुगर केन बोटॅनिकल नेम 2 आहेत पहा. सॅकॅरम ऑफिसिनॅरम हे कॉमन, म्हणजे लक्षात ठेवायला तुम्हाला हे सोपं आहे. आणि दुसरं आहे सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. सॅकॅरम जीनस आणि ऑफिसिनॅरम आणि स्पॉन्टॅनियम स्पेसीज. तर साधारणतः जो आपला इंडियन केन किंवा शुगर केन जो बनलेला आहे त्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे, सॅकॅरम ऑफिसिनॅरम आणि सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. फॅमिली ग्रामिनी, व्हीट, पॅडी आणि शुगर केन या तिन्हीची फॅमिली ग्रामिनी आहे. आता तुम्हाला याच्याबद्दल जास्त एक्सप्लेनेशन मी देणार नाही, कारण हे जवळपास 6वं क्रॉप आहे आपलं. ओरिजिन सॅकॅरम ऑफिसिनॅरम असेल तर इंडो म्यानमार चायना बॉर्डर, आणि सॅकॅरम स्पॉन्टॅनियम असेल तर इंडिया. तुम्ही कोणतंही लिहिलं तरी चालू शकेल. त्यानंतर युजेस ऑफ शुगर केन. तर जनरल तुम्हाला त्याचे उपयोग अनेक माहिती आहेत पहा. शुगर केन इज मेनली ग्रोन फॉर द मॅन्युफॅक्चर ऑफ शुगर. आपण साखर निर्मिती करतो प्रामुख्याने ऊसापासून. हे तुम्हाला अगदी हायस्कूल लेवलपासून माहिती आहे, प्रिपरेशन ऑफ शुगर. त्यानंतर जागरी म्हणजे गूळ, खांडसरी शुगर म्हणजे खडी साखर इज अल्सो प्रिपेअर्ड फ्रॉम शुगर केन. शुगर केनपासून खडी साखर की ज्याला आपण खांडसरी शुगर असं म्हणतो, आणि जागरी की ज्याला आपण मराठीमध्ये गूळ म्हणतो, हे 2 बाय प्रॉडक्ट ऊसापासून बनवले जातात. ग्रीन टॉप्स ऑफ द प्लांट आर यूज्ड ॲज ए फॉडर फॉर कॅटल. वरचा जो हिरवा भाग आहे की ज्याला ग्रामीण भागामध्ये वाडं म्हणतो आपण, तर ते वाडं किंवा ग्रीन टॉप चारा म्हणून आपण उपयोगात आणतो. स्टबल्स आर यूज्ड ॲज ए फ्युएल इन रुरल एरियाज. स्टबल म्हणजे खोडक्या. हे प्रिपरेटरी टिलेजमध्ये आपण पाहिले. तर खोडक्या ग्रामीण भागामध्ये इंधन म्हणून किंवा जळण, सरपण म्हणून वापरलं जातं पाणी तापवण्यासाठी. द फॅक्टरी बाय प्रॉडक्ट्स म्हणजे दुसरे शुगर आणि जागरी सोडून दुसरे काही बाय प्रॉडक्ट्स ऊसापासून किंवा शुगर केनपासून मिळतात का, तर मिळतात. आता कोणते? बगॅस म्हणजे भुस्सा, मोलॅसेस मळी, प्रेसमड केक हा एक मळीचाच भाग आहे, वॅक्स म्हणजे मेन आपल्याला मिळू शकतं. बगॅस इज यूज्ड इन पेपर इंडस्ट्री. भुस्सा जो आहे की ज्याला आपण बगॅस म्हणतो, तर ते पेपर तयार करण्यासाठी वापरलं जातं. मोलॅसिस इज युजफुल फॉर प्रिपरेशन ऑफ ॲसिटिक ॲसिड अँड अल्कोहोल. आणि मोलॅसेस मळीपासून आपण ॲसिटिक ॲसिड आणि अल्कोहोलची निर्मिती करतो. प्रेसमड केक इज यूज्ड ॲज अ मॅन्युअर. आणि जो प्रेसमड केक एक पेंडीचा प्रकार म्हणूया आपण,
एक बाय प्रॉडक्ट आहे शुगर केन इंडस्ट्रीतला, तर ते खत म्हणून आपण वापरतो. शुगर इटसेल्फ इज यूज्ड ॲज अ स्वीटनर इन फूड प्रोडक्ट्स अँड इन्ग्रेडियंट फॉर हेअर टॉनिक. तर साखर आपण स्वीट तयार करण्यासाठी वापरतो, त्याचबरोबर हेअर टॉनिकचं ते एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे. इट इज ऑल्सो यूज्ड इन टॅनिंग लिदर. कातडी कमावणे म्हणतो पहा आपण, तर ती कातडी कमावण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. तर हे झाले त्याचे युजेस. तर पहा, शुगर आपण प्रिपेअर करतो, खांडसरी शुगर प्रिपेअर करतो, जागरी प्रिपरेशन ऊसापासून होतं, स्टबल्स फ्युएल म्हणून वापरतो आपण, ग्रीन टॉप्स ज्याला आपण वाडं म्हणतो ते फॉडर म्हणून वापरतो आपण, बगॅस, मोलॅसेस, प्रेसमड केक, वॅक्स हेही त्याच्यापासून आपल्याला मिळवता येतात किंवा मिळतात. बगॅस पेपर तयार करण्यासाठी वापरतो आपण, मोलॅसिसपासून आपण अल्कोहोलची निर्मिती करतो आणि प्रेसमड केक आपण मॅन्युअर म्हणून वापरतो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पुरेसं आहे. युजेस, स्टार आणि IMP. नेक्स्ट, आता इथे थोडं तुम्हाला बगॅस म्हणजे भुस्सा दाखवलेला आहे पहा दुसऱ्या स्लाईडमध्ये. मोलॅसिस कसं असतं, थोडंसं सेमी सॉलिड, आणि प्रेसमड केक म्हणजे पेंट म्हणजे तुकडे असतात, यूज्ड ॲज अ मॅन्युअर. तर हेही तुम्ही थोडंसं ऑब्झर्व करून घ्या. नेक्स्ट, सॉईल. नेहमीप्रमाणे हा मुद्दा आपल्याला लिहिता येतो किंवा तुम्हाला याचा अंदाज आलेला असेल. इट रिक्वायर्स मीडियम ब्लॅक टू ॲल्युएल सॉईल. एक मध्यम काळी अशी जमीन किंवा पोयट्याची जमीन की ज्याला आपण ॲल्युएल सॉईल म्हणतो, गाळाची जमीन ऊसासाठी पोषक असते किंवा आयडियल असते. मॉडरेटली हेवी अँड मीडियम डीप लोम सॉईल इज मोस्ट सुटेबल. म्हणजे मध्यम स्वरूपाची, भारी प्रतीची किंवा लोमी सॉईल ही जास्त सुटेबल आहे. कोणतेही तुम्ही त्यातला टाईप लिहू शकता, मार्क मिळून जातील. आणि नेहमीचे आपले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला लिहायचे आहेत. इट शुड बी फर्टाईल, वेल ड्रेन्ड, इट शुड हॅव गुड वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी विथ ऑप्टिमम pH रेंज 6.5 to 7.5. ही जी वैशिष्ट्ये आहेत ही आपण नेहमी लिहायची आहेत सॉईलमध्ये आणि ती तुमची पाठ झाली असतील असं मला वाटतं. पुढे क्लायमेट. इट इज ए ट्रॉपिकल क्रॉप. उष्णकटिबंधीय पीक आहे पा. इट रिक्वायर्स वॉर्म अँड ह्युमिड क्लायमेट फॉर ग्रोथ. सुरुवातीच्या वाढीमध्ये ह्युमिड, आर्द्र म्हणजे ज्याच्या हवेमध्ये आर्द्रता आहे, मॉइश्चर आहे असं, कूल थंड, साधारणतः ह्युमिड क्लायमेट सुरुवातीच्या काळामध्ये आणि कूल अँड ड्राय क्लायमेट फॉर मॅच्युरिटी. आणि ज्या वेळेला तो कट करायला येतो किंवा हार्वेस्टिंगला येतो दे रिक्वायर्स कूल क्लायमेट. ॲव्हरेज टेम्परेचर रेंज इज 30 to 35 डिग्री सेल्सिअस. तर 30 ते 35 डिग्री सेल्सिअस एवढं तापमान त्या ऊसासाठी लागतं. जर्मिनेशन डज नॉट टेक प्लेस व्हेन टेम्परेचर गोज बिलो 7 डिग्री सेंटीग्रेड. आपण ऊस लावतो आणि मग बड जर्मिनेट होतात. तर ते बड जर्मिनेशन, त्या कांड्यावरील जे डोळे असतात ते जर्मिनेट होतात, पण टेम्परेचर अबव 7 डिग्री सेंटीग्रेड हवं असतं. बिलो 7 डिग्री सेंटीग्रेड असेल तर जर्मिनेशन आपलं होत नाही, डज नॉट टेक प्लेस असं म्हटलेलं आहे. सिव्हिअर कोल्ड अरेस्ट द ग्रोथ. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळाला जर खूपच थंडी असेल तर मात्र वाढ खुंटते. आणि हॉट वेदर, अतिशय उष्ण असेल तर स्टेम बोरर सारखा अटॅक होतो किंवा स्टेम बोरर म्हणजे खोडकिडा, पेस्ट आहे, तर त्याचा अटॅक ऊसावरती होतो. म्हणजे आपल्याला 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमानच हवं असतं. जास्त हॉटनेस असेल तर कीड येते
कमी असेल तर त्याची ग्रोथ थांबते. पुढे ॲव्हरेज रेनफॉल 750 ते 1200 mm एवढा ॲव्हरेज रेनफॉल किंवा सरासरी तापमान त्याचं आपल्याला सांगता येईल. आता प्रिपरेटरी टिलेज. प्रिपरेटरी टिलेजमध्ये पहा, नेहमीप्रमाणे आपण त्याची डेफिनेशन लिहायची. टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप, ही त्याची डेफिनेशन. आणि मग ऑपरेशन्स जे काही सिक्वेन्सनी प्लाविंग, क्लॉड क्रशिंग, हॅरोईंग, स्टबल कलेक्शन या सिक्वेन्सने घ्यायचं. पहा इथं काय लिहिलेलं आहे, टिलेज ऑपरेशन कॅरीड आउट बिफोर सोईंग ऑर प्लांटिंग ऑफ द क्रॉप. सोईंग म्हणजे पेरणी करणं, प्लांटिंग म्हणजे लागवड करणं. तर ऊस आपण प्लांटिंग करतो म्हणजे लागवड करतो, ऊस पेरतो असं म्हणत नाही, हेही लक्षात ठेवा. गिव टू प्लाविंग. आता इथं पहा, ऊस हे 12 महिने, 15 महिने, 18 महिने जमिनीमध्ये राहतो. त्यामुळे जमीन भुसभुशीत असणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून इथं 2 प्लाविंग द्यायचे. नेहमी आपण 1 प्लाविंग म्हटलेलं आहे, पण इथं 2 अंडरलाईन. क्रश दी क्लॉड्स विथ द हेल्प ऑफ नॉर्वेजियन हॅरो. आणि जे क्लॉड्स फॉर्म होणार आहेत तर त्यासाठी नॉर्वेजियन हॅरोचा वापर करा. कलेक्ट दी स्टबल्स अँड बर्न. आणि तुम्ही ते स्टबल्स, पूर्वीच्या पिकाचे स्टबल्स असतील तर गोळा करा आणि बर्न करा. गिव 2 to 3 क्रॉसवाईज हॅरोईंग्स. आणि नेहमीप्रमाणे 2 ते 3 वेळा क्रॉसवाईज हॅरोईंग्स करा. लँड इज लेवल्ड. परत जमीन थोडीशी लेवल करून घ्या. विथ द हेल्प ऑफ प्लँकर. इन्स्ट्रुमेंट म्हणण्यापेक्षा इम्प्लिमेंट म्हणूया आपण. इम्प्लिमेंटचं नाव आहे प्लँकर. थोडीशी जमीन घट्ट करतं. अँड बेड्स आर प्रिपेअर्ड. आणि तुम्ही वाफे तयार करून घ्या. तर ऊसासाठी जो वाफा लागतो तो आहे रिजेस अँड फरो, सरी व रंभा. तर रिजेस अँड फरो हे लक्षात ठेवा किंवा पुढे येईलच ते. तर आज आपण बोटॅनिकल नेम अभ्यासलं. सॅकॅरम ऑफिसिनॅरम किंवा सॅकॅरम स्पॉन्टॅनियम. त्याच्यानंतर फॅमिली, ग्रामिनी आणि ओरिजिन, इंडो बर्मा रिजन किंवा चायना किंवा इंडिया, असं ते थोडंसं ओरिजिन आपल्याला लिहिता येईल. युजेसमध्ये शुगर, खांडसरी शुगर, जागरी, मोलॅसेस, बगॅस, प्रेसमड केक, वॅक्स, असा आपण त्याचा उपयोग करतो तयार करण्यासाठी. टॉप पोर्शन ऑफ द शुगर केन इज यूज ॲज ए फॉडर. वाडं जे असतं ते आपण साधारणतः जनावरांना खाऊ घालण्यासाठी वापरतो. त्याचबरोबर स्टबल्स आर यूज ॲज ए फ्युएल. सरपण, इंधन म्हणून आपण त्या खोडक्यांचा सुद्धा वापर करतो. हे जनरल तुम्हाला युजेस लक्षात येतील. इन केस ऑफ सॉईल, हेवी, मीडियम, लोमी, ॲल्युवियल असे शब्द लक्षात ठेवायचे आणि त्याची वैशिष्ट्ये लिहायची. क्लायमेटमध्ये ट्रॉपिकल आहे. सुरुवातीला ह्युमिड क्लायमेट लागतं. मॅच्युरिटीला कूल अँड ड्राय लागतं. 30 ते 35 डिग्री सेल्सिअस तापमान लागतं. एवढ्या गोष्टी जर तुम्ही लक्षात ठेवल्या तरी पुरेशा आहेत. आणि नंतर आपण आता या प्रिपरेटरी टिलेजकडे आलो की जिथे आपण जनरली 1 प्लाविंग लिहायचो तिथं 2 प्लाविंग असं लिहिलेलं आहे. एवढाच फरक आहे. आणि बाकीचं जे आहे ते क्लॉड क्रशिंग आहे, स्टबल कलेक्शन आहे, हॅरोईंग आहे, लेवलिंग ऑफ लँड आहे, प्रिपरेशन ऑफ रिजेस अँड फरो, हा बेड आपण तयार करतो आणि नंतर प्लांटिंग करतो ऊसाचं. तर आज आपण बोटॅनिकल नेम, फॅमिली, ओरिजिन, युजेस, त्यानंतर सॉईल, क्लायमेट आणि प्रिपरेटरी टिलेज एवढ्या गोष्टी आपण पाहिल्या. या तुम्हाला समजल्या असतील असं गृहीत धरतो आणि आजचं लेक्चर आपण इथंच थांबवतो आहे. धन्यवाद.